भारतात तुम्ही बस आणि ट्रक पाहिलाच आहे आणि त्यावर जर तुम्हाला अशोक लेलँडचा लोगो दिसला तर समजा देशाच्या अर्थव्यवस्थेचा चाक फिरवणारी ही कंपनी आहे। आज आहे डे 3 ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड अशोक लेलँडचा बिझनेस मॉडेल जाणून घेणार आहोत। अशोक लेलँड ही भारतातील दुसरी सगळ्यात मोठी कमर्शियल व्हेकल निर्माती आहे। 1948 साली रघुनंदन सरन यांनी अशोक मोटर्स नावाने ही कंपनीची स्थापना केली होती। नंतर 1955 मध्ये अशोक मोटर्सने ब्रिटिश लेलँड सोबत पार्टनरशिप करून अशोक लेलँड हे नाव ठेवण्यात आले आणि त्यांचं मुख्य ऑफिस आता चेन्नई मध्ये स्थित आहे। तुम्हाला माहित आहे ते रेव्हेन्यू कुठून करते? ते मीडियम आणि हेवी कमर्शियल व्हेकल मधून करते, जिथे ट्रक, टिप्पर आणि ट्रेलरची निर्मिती करते। बसेस मध्ये येते स्कूल बस, स्टाफ बस आणि स्ट्रेट ट्रान्सपोर्ट बस सुद्धा येते। डिफेन्स व्हेकल मध्ये आर्मी ट्रक, टँक व्हेकल आणि त्यांचे स्पेअर पार्टची सुद्धा निर्मिती करते आणि ते सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेतात। अशोक लेलँड ही कंपनी BSE आणि NSE वर लिस्टेड आहे आणि त्यांचा मार्केट कॅप जवळजवळ 70,000 करोडच्या आसपास असून गेल्या 5 वर्षात कंपनीने 40% रिटर्न दिले आहे। EV बस आणि सरकारी इन्फ्रा प्रोजेक्ट मुळे डिमांड वाढण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला अशोक लेलँडचा संपूर्ण बिझनेस मॉडेल जर जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा लेलँड, तुम्हाला त्याची PDF फाईल भेटून जाईल।